गुड मॉर्निंग सगळ्यांना। हे बघा सगळं हिरवगार तर दिसतंय, पण इतकं अंधारून आलेलं आहे आणि आता पण जोरात पाऊस यायची दाट शक्यता आहे। हे बघा, आणि आज काय झालं, रात्री मध्यरात्रीपासून लाईट गेले आणि आता MSEBला फोन लावला होता अथर्वच्या बाबांनी, पण ते म्हणाले की वायर तुटली आहे, मेन वायर जी आहे ना आमच्या इथून गेलेली, झाडाची फांदी पडल्यामुळे त्याच्यामुळे लाईट नाही येत। लाईट नसल्यामुळे मुलांचे कपडे पण ओले राहिले, कारण रोज फॅन खाली कपडे वाळतात। लाईट नसल्यामुळे इन्व्हर्टर एवढा लोड घेत नाही, फॅनही कमी पडला स्पीड त्याचा, कपडे वाळले नाही, शूज ओले, त्याच्यामुळे आज शाळा पण बुडाली। सगळाच गोंधळ झालाय आज। तरी पण किती छान वाटतंय बघा, रस्त्यावरती पण बघा इतकं छान आहे आणि एवढं अंधारून आलंय, एवढं अंधारून आलंय हे बघा। आणि कालच्या पावसाने रस्ते पण सगळे स्वच्छ धुतले गेलेत आमच्या इथे, आणि आज बघा कसं धुकं दिसतंय, जरासं धुकं दिसतंय जरा। हे बघा एवढा अंधार आलाय, असं वाटतं संध्याकाळ झाली का काय, मस्त वाटते। आणि आज जरा थंडी पण वाजते, कारण खूप पाऊस झालाय आमच्या इथे। हे बघा, आणि आता आज शुक्रवार आहे, काय काय करणार आज ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार, चला। आणि हे बघा लाईट पण गेलेले आहेत, आणि हे झोपेतून आत्ताशी कुठले आहेत, पूर्ण लाईट गेलेत आमच्या इथे आज, कारण झाडाची फांदी तुटल्यामुळे वायर तुटली आहे लाईटची, म्हणून लाईट गेले। हे बघा सकाळची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने। हे बघा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि आता चहा ठेवलाय मी, चहा ठेवून घेतला, उकळला पण लगेच। चहा घेणार, तुम्ही पण या सगळे चहा घ्यायला। आणि मी आता बिना साखरेचा चहा घेणं चालू केलं आहे, कारण काय ना नको, वजन पण माझं थोडंसं गेन झालंय, त्याच्यामुळं थोडंसं डाएट घेतलंय। त्यांनी सांगितलं की विदाऊट शुगर चहा वगैरे घ्यायचं, भात बंद करायचा असं सांगितलंय, त्याच्यामुळे चहामध्ये काही साखर घातली नाही, आणि म्हणजे एवढ्यात घेतच नाहीये, विदाऊट शुगर चहा घेते आणि फ्रेश वाटतं त्याच्यामुळे। चला आता हळूहळू एक एक कामं करून घेऊया। एवढा जोरात पाऊस आहे बघा, एवढा जोराचा पाऊस आलाय, बापरे। खूप जास्त हात दुखल्यामुळे आज मावशींकडनं मॉलिश करून घेतलं मी हातांना। खूप छान चोळतात त्या आणि खूप छान असं मॉलिश करतात। आज खूप हात ठणकत होते, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थोडंसं हातांना मॉलिश करून द्या। त्यांनी छान हात माझे चोळून दिले, आणि त्यांना माहिती पण आहे कसं चोळायचे हात, कसं मॉलिश करायचं त्याच्यामुळं। चला आता वाजेवा माकड आमचं आता वाजले आहेत 11:30, आणि आज जरा म्हणजे लवकर आवरले आज माझं तसं, कारण आज सकाळी सकाळी आधार लिंक करायला गेले होते, कारण ते लाडकी बहीण योजना चालू आहे, म्हटलं आपण पण फॉर्म देऊन बघावा, म्हणून ते आधार लिंक करण्यासाठी खूप गर्दी होती। त्याच्यामुळे तरी सकाळी माझे मिस्टर म्हणजे अथर्वचे बाबा जाऊन नंबर लावून आले होते, तर म्हटलं की तर ते म्हणाले पटकन आवरून चल की बाबा, मग लवकर पहिल्या सकाळी नंबर लागून जाईल। तर मग 9ला जवळ आम्ही गेलो, 9:45 मी गेले, आणि मला तरी यायला 10 10:30 झाले, अर्धा पाऊण तास मला लागला तिथे। तर तिथे गर्दी असते, तुम्हाला पण तुमचं आधार लिंक करायचं असेल, अपडेट करायचं असेल, किंवा बँकेला लिंक करायचं असेल, तर तुम्ही पण ते करून घ्या, कारण खूप गर्दी आहे। लवकर जाऊन तुम्ही पण ते लिंक करून घेऊ शकता। आणि तुम्ही म्हणाल 2-3 दिवस व्हिडिओ का नाही आला, तर माझी तब्येत अजिबात बरी नाही, कारण 2-3 दिवस झाले खूप घसा, कान, नाक सगळं जाम, म्हणजे आणि मायग्रेनचा पण खूप त्रास होत होता। जवळजवळ दुसरी डिलिव्हरी माझी जशी झाली, म्हणजे ओमकार दुसरी डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर मला मायग्रेनचा त्रास लागला, आणि इतका त्रास होतो, म्हणजे 2 ते 3 दिवस प्रचंड डोकं दुखतं। आणि मी डॉक्टरांना पण दाखवून झालं, न्यूरोसर्जनला दाखवलं, पण ते म्हणाले तुम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही, हा मायग्रेनचा जो प्रॉब्लेम आहे हा आहे, त्याचं खूप पेनफुल असतं दुखणं, पण ते काही एवढं हे नाहीये,
एकदा दुखायला लागलं ना डोकं की जवळजवळ 24 तास ते 72 तास डोकं दुखतं, पण पहिल्या दिवशी जो प्रभाव असतो ना त्याची सिव्हिअरिटी कमी कमी होत जाते. असं मायग्रेनचं 2-3 दिवस डोकं दुखत होतं, कान दुखत होते, घसा, कारण आमच्या इथे इतकं वातावरण एवढ्या 2-3 दिवस झाले प्रचंड पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे तब्येतच बिघडून गेली आणि म्हणून काही व्हिडिओ मला घेताच आला नाही. आता झाले 11:30. आता म्हटलं सगळं आवरले तर देवीला वगैरे जाऊ. आज मुलांच्या शाळा सुद्धा बुडाल्या, कारण एवढा पाऊस. मध्यरात्री 1:30-2ला जे लाईट गेले ते सकाळी 8:30-9ला लाईट आले, त्याच्यामुळे कपडे वाळले नाहीत. मशीनमधून कपडे काढले तरी पण फॅन असतो त्याच्यामुळे कपडे वाळतात, तर कपडे सुद्धा सुकले नाही. शूज शाळेचे ओले, त्याच्यामुळे यांची तर आज मजा चंगळच झाली. आज शाळा बुडाली, त्याच्यामुळे म्हणजे पाठवताच आलं नाही, ओले कपडे होते. आणि नेमकाच त्यांच्या शाळेमध्ये जन्माष्टमीचं सेलिब्रेशन होतं. काय होतं रे? जन्माष्टमी दहीहंडीचं सेलिब्रेशन होतं शाळेमध्ये, तर ते पण आहे. नेमका आज पीटीचा ड्रेस होता, तो धुतलेला होता पण तो वाळलाच नाही. पॅन्ट थोडी वाळली तर शर्ट ओलाच राहिला. तर मग असे ओले कपड्यात इस्त्री करायला पण लाईट नाही, इन्व्हर्टरवरती लोड खेचत नाही, त्याच्यामुळे. आणि इस्त्री पण माझी बिघडलेली आहे सध्या, त्याच्यामुळे त्यांची शाळा पण आज बुडली. नेमकं मलाच इतकं कसतरी झालं की आपल्या लाईट गेल्यामुळे नुकसान होतं ना मुलांचं, त्याच्यामुळे. आणि लाईट गेले तर आम्ही फोन केला की लाईट का गेले, तर पावसामुळे मोठ्या झाडाची फांदी इथे पडली, एका वायरवर फांदी पडल्यामुळं लाईट गेले. सगळ्या एरियातले आमच्या लाईट गेले आणि नुसता सगळा गोंधळ झाला आज. आणि आज आहे शुक्रवार, तर मागच्या शुक्रवारी पण असंच काहीतरी पाऊस होता माझ्या मते, त्याच्यामुळे देवीला जाता आलं नाही. आणि आता आज शुक्रवार आहे, तर आज मग सांडव्यावरच्या देवीला जाऊन दर्शन घेऊया. तुम्हाला पण माझ्याबरोबर चला, तुम्ही पण, तुम्हालाही दाखवते. खूप छान दर्शन होतं, देवी पण खूप छान आहे. चला तर मग. आणि अजून काय दिवसभरात करणार आहे हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार. चला. हे बघा, मी ओटीचं सामान घेतलंय, आता ओटी भरते देवीची. दाखव. हे बघा, मागच्या शुक्रवारी यायला जमलं नाही म्हणून यावेळी 2 ओट्या घेतल्या. चला. सर्व मंगल मांगल्ये शिवे. ते पान आहे ना देवीचे, याच्यावर ठेव, फुटाणे पान. मस्त. हे बघा देवीला आले, काय सुंदर रूप आहे बघा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मताम. आता जोगवा द्यायला गेलाय त्या मावशींना, जोगवा देत आहेत. जोगवा द्यायला गेला, जोगवा द्यायला गेला. आशीर्वाद द्या. आशीर्वादच आहे अंबाबाईचा. येते ना बाबा, परत येते. देत्याला नाही दे, जाऊ, एकाला द्यायचा नाही एकाला नाही. 1 मिनिट धर, असा मोबाईल धर, असा व्हिडिओ चालू. हो ना, हार ना, सुंदर असे हार बघा. आता अथर्व गेला त्या बाबांना जोगवा द्यायला. हे इथे हार, फुलं, माळी. हा काय दिलं ना, काय दिलं? जोगवा दिला. चल हे धर. हे घे. हे बघा, सगळी हार फुलांची दुकान आहे तिथे. पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं, तेव्हा गर्दी होती खूप. सुंदर असं दर्शन पण झालं आपलं आज. चला चला. हे बघा, या आजींकडनं हार घेतले. इथे सुंदर हार आहेत. इथे शेजारी साड्या, ब्लाऊज पीस मिळतात आणि इकडे हार मिळतात. हार, वेण्या. हे बघा, या निशिगंधाच्या पण किती सुंदर आहे. पुढच्या शुक्रवारी. चला, सुंदर आहे बघा हार. बघा हा देवीचा हार बघा किती सुंदर आहे. वेण्या, निशिगंधाचे गजरे, गुलछडीचे गजरे, किती सुंदर आहे बघा. हे बघा, आता आमचा गंगेवरचा परिसर आहे सगळा.
ही गंगा. मी आज नेमकी उशिरा आले जरा. हे बघा, प्रवासी गाड्या वगैरे इथे थांबतात. हे बघा, आज काही पूर वगैरे आलेला नाहीये. पाऊस तर खूप चालू आहे खरं सध्या. ही गंगा 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 गंगा. हा पेरूवाला. आज काही पाणी नाही एवढं. पाणी नाही आज एवढं. यावेळेस आता इथे कोणी भाजीवाले बसले, त्यांच्याकडे काय आहे, श्रावण घेवडा आहे. फुलवाले हा सगळा आमचा इकडचा भाग आहे. आता दही फुलावर चाललो आपण. आता इथून लागतो दही फुल. दही फुल फुलवाले. आता श्रावण महिना आहे ना, सगळीकडे फुलवाले. हे आमच्या सगळी इथे साड्यांची दुकान आहे. होलसेल साड्या, सगळीकडे होलसेल साड्या मिळतात. हे पंकज कटपीस सेंटर. इथे सगळे कटपीस मिळतात तुम्हाला. आपल्याला सगळे पाहिजे तसे कटपीस मिळतात. हा इकडचा रस्ता जातो सोमवार पेठेकडे. हा हे बघा. चला, हे बघा, हा लागला फुल बाजार. आणि आता इथे लागते कर्दळीचे खांब घेऊन बसलेले आहेत लोक. कारण आता सत्यनारायण पूजा करतात ना याच्यामध्ये, श्रावणामध्ये. हे बघा, हे कर्दळीचे खांब घेऊन बसले बाबा. हे बघा, नाही आता अजून नाही. हे बघा, आज सणवार आले. गणपती, गौरी गणपतीचा उत्सव असतो, सण येतो ना. हे रस्त्यावरती अशी झाडं आमच्या इथे विकायला आली. इतकी सुंदर आहेत. हे बघा, हे बघा. आणि मला ना अगदी त्यांनी काहीतरी 150 रुपयाला एक, 300 रुपये जोडी दिले. हे पहिले तो 400 का 450 म्हणत होता. पण म्हटलं एवढं महाग असं काही नाहीये त्याच्यात. पण दिसायला फार सुरेख दिसतात खिडकीमध्ये किंवा असं घरात कॉर्नरला ठेवलं की छान दिसतं. म्हणून मी हे झाडं घेतले. 150 रुपयाला एक, 300 रुपये जोडी. किती सुंदर मिळाले बघा. चला, आज आपण आमसूल गुळाची आंबट गोड आमटी कशी करायची ते बघूया. चला, त्याच्यासाठी काय काय लागणार आहे. अगदी सोपी आणि खूप छान लागते, टेस्टी लागते एकदम. काय काय लागणार त्याच्यासाठी. आता त्याच्यासाठी लागेल ही तुरीची डाळ. मी शिजवून घेतली 1 वाटी तुरीची डाळ. हे बघा. नंतर गूळ लागेल. याला गूळ लागतो कारण आंबट गोड आमटी आहे म्हणून गूळ. कढीपत्ता लागेल. आणि आमसुलं लागणार आपल्याला. हे बघा, ही आमसुलं माझ्या मैत्रिणीने मला मालवणवरून आणून दिली होती, प्युअर कोकणातली. ही आमसुलं लागणार आहेत. आमसुलाची आंबट गोड आमटी. आता याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. दिसतंय तुम्हाला. तेल घेतलं साधारणतः 1 ते 1.5 पळी तेल आपली तेलातली. याच्यात घालणार मोहरी, थोडी मोहरी. आपली साधी फोडणी करायची. मोहरी, हिंग, हळद जरा थोडी बेतानी घालायची कारण थोडंसं पिवळसर वरण छान दिसतं आणि घ्यायला पण छान वाटतं, म्हणजे खायला पण छान वाटतं. कढीपत्त्याची ही पानं, ही कढीपत्त्याची पानं याच्यात टाकते आता फोडणीमध्ये. कढीपत्ता मस्त आहे पण कढीपत्ता लागतोच. कढीपत्ता छान तडतडलाय. आता आपण ही डाळ टाकून घेऊया. हळूहळू टाकायची. आमच्याकडे थोडंसं घट्ट आमटी आवडते. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घट्ट पातळ कसं आहे ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकायचं. आता मी याच्यामध्ये पाणी घेतलंय. हे सगळं घालून घ्यायचं म्हणजे खाली वाया जात नाही. पाणी टाकते. ही छान आमटी अशी हलवून घ्यायची. गॅस मोठा करायचा म्हणजे पटकन उकळी येते. आता याच्यामध्ये टाकणार आहोत आमसुलं. ही आमसुलं टाकणार. जवळजवळ 9 ते 10 आमसुलं मी आहे माझ्या हातात. 9 ते 10 आमसुलं मी त्याच्यात टाकली. आमसूल टाकल्याने काय होतं, शक्यतो तुरीच्या डाळीनी पित्त होतं. म्हणून एक टीप यातली लक्षात ठेवा. तुरीच्या डाळीनी पित्त होतं ना
काही काहींना ऍसिडिटी होते. त्याच्यामुळे काय करायचं की तुरीची डाळ आपण लावली 1 वाटी तर निदान त्याच्यात 2 चमचे तरी मुगाची पिवळी डाळ लावायची, म्हणजे पित्त होत नाही. एवढी टीप लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आमसूला टाकली. आता याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, पण ही आमटी जरा जास्त तिखट नाही करायची, मीडियम. काळा मसाला मस्त आहे, काळा मसाला. आणि आता याच्यामध्ये टाकणार धणाजिरा पावडर असेल तर तुम्ही धणाजिरा पावडर पण टाकू शकता, पण मी काही टाकत नाही. आता मीठ टाकूया. मीठ अंदाजाने मीठ टाकलं अंदाजाने. आणि आता टाकणार आहोत गूळ. गूळ घातल्यानंतर आमटी उकळून घ्यायची, खळाखळ उकळायची की तो गूळ त्याच्यामध्ये छान वितळला पाहिजे. हे बघा, आज कोथिंबीर नेमकी नाहीये, कारण मी आज बघितलं बाजारात गेले होते तर 100 रुपये जुडी झाली आमच्या इकडे. 100 ते 120 रुपये जुडी. आणि 10-20 रुपयाची कोथिंबीर घेतली तर अगदी 2-4च काड्या येतात, म्हणून मी काही आणली नाही. गूळ थोडा जास्ती लागतो, कारण आमच्याकडे गोडसरच थोड्याशा भाज्या असतात. थोडासा गूळ घालायचा. आणि आता छान मस्तपैकी उकळी येऊ द्यायची. आपली आमटी तयार होते. एकदम सोपी आहे आणि अशा पद्धतीने करून बघा, खूप सुंदर लागते. आता ही छान उकळून घेऊया. हे बघा, आमटी छान खळखळून उकळली आहे. आणि ही थोडीशी मी साईड बाय नको ना, ही कोशिंबीर केली, याला फोडणी घालणार. आणि याची आपली आमटी तयार आहे. आज तुम्ही पण या सगळेजण आमटी भात खायला, मस्त आंबट गोड आमटी. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. काय होतं, किचनमध्ये भयंकर घाम येतो, गरम होतं गॅस जवळ. आणि आपल्या सगळ्याच बायकांचा हा प्रॉब्लेम आहे. बाहेर किती थंडी असो पाऊस असो, किचनमध्ये भयंकर त्रास होतो, खूप गरम होतं. आणि आज मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली, आंबट गोड आमटी कशी करायची ते. सगळ्यांनाच जमतं, फक्त प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात म्हणून. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.